हॅलो रुवान, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट मेडा म्हणजेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीद्वारा जी रिक्रुटमेंट आली होती प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर या पोस्टसाठी, याबाबतचा एक नवीन इन्फॉर्मेशन हँडआउट जे रिलीज करण्यात आलेलं आहे त्याबाबतचीच मी तुम्हाला अपडेट देतो आहे. आता बघा, बरेच एस्पिरंटचे आम्हाला पर्सनली व्हॉट्सॲपवरती सुद्धा क्वेरीज येतात आहे की सर हॉल तिकीट कधी येणार आणि सिलेबस चेंज झालेला आहे का. ज्या प्रकारे नवीन इन्फॉर्मेशन हँडआउट जे रिलीज करण्यात आलेलं आहे आज वेबसाईटला, त्यानुसार कुठले कुठले टॉपिक्स मला प्रिपेअर करायचे आणि काय आपण जुना सिलेबस फॉलो करायचं की न्यू सिलेबस फॉलो करायचा, या संबंधित सर्व मी माहिती तुम्हाला आजच्या सेशनमध्ये या क्विक अपडेटमध्ये देणार आहोत. पण तुम्ही जर सेशनला आजच लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि सेशनला बेसिकली तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा ज्यांनी ज्यांनी ह्या मेडा एक्झामिनेशनसाठी अप्लाय केलेलं आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, सो दॅट तुम्हाला टाईमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ओके, सेशनला सुरू करतोय ते आपण त्याआधी सांगतोय कॅपिट्यूड चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ॲप्लिकेशनला तुम्ही डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्री प्रॅक्टिस क्विजेस अटेम्प्ट करता येईल. सोबतच याची टेस्ट सिरीज जी आहे ही मी काही दिवसापूर्वीच रिलीज करून दिलेली आहे. त्यामध्ये जे टोटल 5 फुल लेंथ टेस्ट होत्या त्यामध्ये मी कंप्लीट 4 टेस्ट आतापर्यंत अपलोड केलेले आहे. पण ज्या प्रकारे याचा इन्फॉर्मेशन हँडआउट आलेलं आहे त्यानुसार काही स्लाईड चेंजेस करून जी 5th नंबरची फुल लेंथ टेस्ट आहे ही मी अपडेट करून देतो आहे. ठीक आहे, जास्त चेंजेस राहणार नाही त्यामध्ये, पण एक स्लाईड चेंजेस तुम्हाला त्यामध्ये पाहावयास मिळेल इन टर्म्स ऑफ द नॉन टेक्निकल क्वेश्चन. तर ही सुद्धा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे आणि सोबतच तुम्ही वेबसाईटवरती सुद्धा ही अटेम्प्ट करू शकता. ज्यांनी कोर्स एनरोल केलेला आहे त्यांना ही फ्रीमध्ये आपण इन्क्लूड करून देण्यात आली होती. ठीक आहे, त्यांना ही एनरोल करण्याची गरज नाही आहे. आता बघा, मेडाच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगतो, यामध्ये सगळ्यात पहिले जे एक्सटेन्शन आलेलं होतं, ठीक आहे, तुम्हाला डेट्स एक्झामिनेशनचा माहिती असेल ती आहे प्रकल्प अधिकारी व लेखपाल म्हणजेच प्रोजेक्ट ऑफिसरसाठी जी 12/2/2026 12 तारखेला होणाऱ्या परीक्षा आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यासाठी जी एक्झामिनेशन डेट आहे ती 13th ऑफ फेब्रुवारी आपल्याला डिसाईड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे हॉल तिकीट म्हणण्यात आलेलं होतं की परीक्षेच्या आधी 7 दिवस, ठीक आहे, पण 7 दिवस ऑलरेडी सरपास केलेले आहेत. पण तरी तुम्ही काळजी करू नका, उद्याची 7 तारीख आहे. ठीक आहे, याच उद्याच्या इव्हनिंगपर्यंत किंवा मॅक्सिमम परवापर्यंत तुम्ही वाट पाहू शकता. तुम्हाला ही जी लिंक तुम्हाला दिली होती हे बेसिकली हे इन्फॉर्मेशन हँडआउट जे आहे ना, हे डाउनलोड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सटेन्शन नंबर नोटीस नंबर 2 अँड एक्झाम डेट्स ह्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ही ओपन अप होईल. ठीक आहे, ह्या PDF वरती तुम्हाला इथे म्हणण्यात आलेलं आहे की महाऊर्जेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेल्या या IBPSच्या वेबसाईटवरती या आपल्याला हॉल तिकीटची जी लिंक आहे प्रोव्हाइड करण्यात येईल. ठीक आहे, बेसिकली जी सेकंड लिंक आहे याच्यावरती तुम्ही सुद्धा चेक करू शकता, किंवा जर इफ इन केस नवीन जर अपडेट आला इथे तर या रिक्रुटमेंटच्या सेक्शनमध्ये मेडाच्या ऑफिशियल इथे तुम्हाला हॉल तिकीटचा सुद्धा एक लिंक देण्यात येईल. ओके, तर तुम्ही वेळोवेळी वेबसाईट चेक करत राहा. ठीक आहे, तर ही होती आपल्या एक्झाम डेट आणि हॉल तिकीटबाबतची अपडेट. पण आता जो सिलेबससाठी जो अपडेट आलेला आहे, ज्या प्रकारे विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत सध्या की सर ह्यामध्ये जे दिलेलं आहे बघा, हा एक्झामिनेशन पॅटर्न तर तुम्हाला सारखाच आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की बौद्धिक चाचणी, व्यावसायिक ज्ञान परीक्षा म्हणजे टेक्निकल नॉलेजच्या मध्ये राहील 160 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स आणि त्याच्यामध्ये 120 मिनिट्स हा तुम्हाला वेळ राहील. ठीक आहे, आता बघा, हा पहिला प्रश्न वाचल्याबरोबर बौद्धिक चाचणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पर्सनली विचारलेलं आहे की सर हे मराठीमध्ये येईल का. हे बघा, हे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा पेपर राहील. पण हा जो पहिला प्रश्न आहे, ठीक आहे, तुम्हाला सांगतोय, काही नेते अप्रामाणिक असतात, सत्यप्रिय नेता, हा हे स्टेटमेंट अँड असर्शन हा बेसिकली रिझनिंगचा टॉपिक आहे, तर हे मराठीचं याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. बाकी तुम्ही ह्याच्यामधले जे प्रश्न पाहू शकता, कॉन्ट्स आणि रिझनिंग मिक्स केलेलं आहे, ज्या प्रकारे मी आधी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशनचे सुद्धा टॉपिक दिलेलं आहे, पण एवढे इझी सिम्प्लिफिकेशन तुम्हाला राहणार नाही. लक्षात घ्या, जर इतके इझी सिम्प्लिफिकेशन राहतील तर तुमचा जो कट ऑफ बट ऑब्वियस आहे तो रेज होईलच. ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की जो बेसिक फंडामेंटल लेवलचं जे रिझनिंग आणि कॉन्ट्सचं जे IBPS विचारतं तेच तुम्हाला कंटिन्युअसली करून जावं लागेल, प्रॉपरली प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, आता ज्या प्रकारे आपल्याकडे ऑलरेडी सिलेबस होता मी तुम्हाला मेन्शन करतोय बघा. ठीक आहे, हा जो आपण आधी सिलेबस पाहिला तर ज्यामध्ये 10 टॉपिक्स होते, पण आता जो इन्फॉर्मेशन हँडआउटमध्ये आपल्याकडे टोटल 7च टॉपिक दिसत आहे. नेटवर्क सर्किट, मशीन्स, लाइटिंग सिस्टीम, पंप अँड पंपिंग सिस्टीम, पॉवर बॅकअप, एनर्जी सिनॅरिओ अँड सोलर एनर्जी. ठीक आहे, यानंतरचे जे 3 टॉपिक्स आहेत, ठीक आहे बघा, ठीक आहे, सोलर एनर्जी. यानंतर जे 3 टॉपिक आहे लाईक विंड एनर्जी, एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन हायड्रोजन रिन्युएबल एनर्जी, हे सुद्धा मात्र तुम्ही करून जा. ठीक आहे, कदाचित होऊ शकतं हे आपलं एक स्पेक्युलेशन्स आहे, ज्याला आपण म्हणतो अंदाज येतोय की हा जो सिलेबस आहे हा फक्त तुम्हाला इथे ॲज अ टेंटेटिव्ह आणि फक्त दाखवायसाठी करण्यात आलेला आहे, मेन्शन करण्यात आलेला आहे. पण ज्या प्रकारे सिलेबसची जी ओरिजिनल कॉपी होती आपल्याकडे ऑफिशियली हँडआउट बेसिकली जे नोटिफिकेशन होतं त्यामध्ये जे तुम्हाला दिलेले 7ही जे 10 टॉपिक्स आहेत कम्प्लिटली, हेच तुम्ही याला गाईडलाईन
याला फॉलो करून तुम्ही याला प्रॉपरली प्रिपेअर करा. कारण काय होणार, की जर तुम्ही हे 7 टॉपिक करत आहात तर बट ऑब्व्हियस आहे हे सुद्धा त्यामध्ये कॉमन आहेत. फक्त ॲडिशनल 3 टॉपिक जे आहे हे फॉर अ सेफर साईड तुम्हाला प्रिपेअर करून जाण्याचं मी 100% रिकमेंडेशन करेल. यू नेव्हर नो. बरेचदा काय होतं, की अशा प्रकारचे जे कन्फ्युजन होतं ॲस्पिरंटच्या मनात, बरेच ठिकाणी असे सर्क्युलेट करण्यात येतं, की सिलेबस चेंज झालेला वगैरे. तर त्याची मी अपडेट देतो आहे, की सिलेबस कुठलाही चेंज झालेला नाही. जे आपल्याकडे 10 टॉपिक्स होते पर्टिक्युलरली त्याच्यावरतीच तुम्हाला हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येईल. आलं लक्षात? ठीक आहे. तर हा जो कन्फ्युजन होता, ज्याही ॲस्पिरंट्सनी मला पर्सनली विचारलेला, की सर ह्याच्यामध्ये जे पॉलिसीज वगैरे आले, इफ इन केस जर आपल्याला ह्या 7 टॉपिकवरती जर सुद्धा प्रश्न आलेत ना, ठीक आहे, तर हे तर इझीच होईल आपल्यासाठी, कारण की याच्यामध्ये मशीन्स आहे, लाइटिंग सिस्टीम आहे. पण मेडासाठी जो मेजर रिक्वायर्ड टॉपिक्स असतात, तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे, ते म्हणजे आपल्याकडे टॉपिक नंबर 5 to 6, 5 to 10 किंवा टॉपिक नंबर 6 to 10 आहेत. ज्यामध्ये एनर्जी सिनॅरिओ झालं, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, ठीक आहे, एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन हायड्रोजन रिन्युएबल एनर्जी सिस्टीम. आता जर आपण फक्त सोलर एनर्जीसाठी विचार करतोय, ठीक आहे, मेडाची रिक्रुटमेंट बेसिकली ज्या कॅडरसाठी आलेली आहे, की ज्या कॅटेगरीसाठी आलेली आहे, त्यामध्ये सोलर आणि विंडचं एक महत्त्वाचं स्थान आहे. त्याचमध्ये बघा इथे डायरेक्टली फक्त 2च की पॉईंट दिलेले आहे, की सोलर एनर्जीमध्ये ॲडव्हान्स सोलर फोटोवोल्टिक टेक्नॉलॉजीज अँड ॲडव्हान्स सोलर थर्मल टेक्नॉलॉजीज. ओके, हे सुद्धा इन शॉर्ट जे आहे हा सिलेबस आहे इनकम्प्लीट आपल्याला वाटतो आहे. ठीक आहे, तर तुम्हाला रिकमेंडेशन राहील, की जो ऑफिशियली आपल्याकडे सिलेबस आलेला होता त्यालाच तुम्ही फॉलो करून हे करा. आणि सोबतच यामध्ये इन्फॉर्मेशन हँडआउट जी तुम्हाला तिथे दिलेली आहेत, बरोबर आहे, तर ह्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन हँडआउटची जी डिटेल्स आहेत हे तुम्ही वाचून घ्या प्रॉपरली. आणि काय होतं, की बरेचदा बघा याच्यामध्ये आयरी स्कॅनरसुद्धा तुमचा स्कॅनिंग करण्यात येईल वगैरे म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत, ठीक आहे, आणि बेसिकली स्लिपर्स वापरावे नाही वापरावे, धातूचे बटन असलेले, चेन असलेले हे जे कपडे असतात ते टाळावेत. आणि याच्यामध्ये बेसिकली तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा वापर करतात. बरेचदा इयरिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात. ठीक आहे, विमेन ॲस्पिरंटसाठी मी सांगतोय. ठीक आहे, तर मेटल डिटेक्टरमध्ये ज्या चेक करण्यात आलेलं आहे त्यावेळी तिथे तुम्हाला ते सोन्या आणि चांदीचे दागिने ते काढून ठेवावे लागतात. म्हणून जे ह्या स्क्रीनिंगसाठी जो इनिशियल जो स्क्रीनिंग असते त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा, की याच्यामध्ये जे तुमचे क्लोदिंग स्टाईल आहे किंवा जो पेपरला अटेम्प्ट करताना ज्या गोष्टी असतात ना, त्या मात्र तुम्ही नक्कीच काळजी पूर्वक हे करत चला. ठीक आहे, मग ते वाचून जे आहे ना त्याला फॉलो करा एक्झामिनेशनच्या आधी. आता हॉल तिकीटची जी अपडेट आहे मी तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पोस्ट करून देईल, तर त्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही. आय होप तुम्ही आतापर्यंत हा कोर्स एनरोल करून याच्यातले सगळे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर केले असतीलच, टेक आणि नॉन टेकमध्ये. ठीक आहे, सोबतच तुम्हाला एक रिकमेंडेशन राहील, की कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, जिथे तुम्हाला डेली आपण रिजनिंग आणि क्वांट्स अशा प्रकारचे महत्त्वाचे जे प्रश्न असतात, ठीक आहे, प्रश्नसंच असतात, जे क्वेश्चनेअर्स आपण ज्याला आपण म्हणतो ॲज पर द IBPS पॅटर्न, हे आपण देत असतो, तर तुम्ही त्याला नक्कीच फॉलोअप करा. ठीक आहे, आता राहिलेली गोष्ट म्हणजे अशी, की जे टेस्ट सिरीजमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, की जे परीक्षेमध्ये आपल्याकडे विचारले जातात प्रश्न, ठीक आहे, त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने त्या सिलेबसला कंप्लीट 10 टॉपिक्सला फॉलो करून आपण बेसिकली सिलेबस जो आहे अपडेट केलेला आहे. ठीक आहे, याची जी टेस्ट आहे अपडेट करण्यात आलेली आहे. म्हणूनच एक रिकमेंडेशन राहील, की स्टेप बाय स्टेप जे आहेत ना ते प्रश्न फॉलो करा. नो मॅटर वॉट, किती तुम्हाला प्रश्न चुकत असेल किंवा मे बी तुमचे किती रॉंग येत असेल, त्याच्यावरती मात्र लक्ष केंद्रित करून ॲक्युरेसीवरती फोकस ठेवा. त्याचमुळे तुमचं सिलेक्शन होईल. ही टेस्ट सिरीज प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर दोन्हीसाठी ॲप्लिकेबल राहील. ही 5व्या नंबरची फुल लेंथ टेस्ट ही मी अजून त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न ॲड ऑन करून तुम्हाला ती रिलीज करून देईल उद्यापर्यंत. ठीक आहे, तर त्यात काही काळजी करायची गरज नाही. आणि यामध्ये जे दिलेला एक्स्ट्रा डेटा असतो तो सुद्धा तुम्हाला रीड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर त्या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन गाईज. ठीक आहे, काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲपवरती सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, सो आपल्या दोन्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूटच्या, जिथे तुम्हाला प्रश्नसुद्धा पाहायला मिळतात आणि अपडेटसुद्धा पाहायला मिळतात. आणि आपलं चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही ह्याला क्लिक करून डायरेक्टली सेशन्स ते पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे. काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हॉल तिकीटची अपडेट मी तुम्हाला टेलिग्रामवरती देईल, त्याची काहीही काळजी करू नका. ओके, आणि काही अदर क्वेरीज असेल रिगार्डिंग टू युअर सिलेबस ऑर एनिथिंग, तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सॲप करून सुद्धा विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.